थोरले बंधू अर्थात भूषणजी फरडे यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय। त्यावर हुतात्मे झाले देशाच्या रक्षणार्थ, देशाच्या कल्याणार्थ, स्वातंत्र्यासाठी महामेरू ज्यांनी खऱ्या अर्थानं भेटवला, आझाद रस्त्याचे शिलेदार वीर भाई कोतवाल, वीर हिराजी पाटील, वीर कोमाजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज जमलेल्या तमाम देशभक्तांचं, आझाद रस्त्यातील शिलेदारांच्या आदर्शांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। शुभ स्वागतम अथ स्वागतम। भरतखंडी नरदेह प्राप्ती इह तो परम भाग्याची गती। भरतखंडी नरदेह प्राप्ती इह तो परम भाग्याची गती। तुम्ही आम्ही पुण्यवान आणि भाग्यवान आहोत। पवित्र पावन ओजस्वी तेजस्वी गौरवशाली आणि वैभवशाली विविधतेने संपन्न नटलेल्या अशा भारतभूमीमध्ये तुमचा आणि आमचा जन्म झालेला आहे की ज्या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या छत्रपती शिवरायांच्या गर्भभूमी संस्कार भूमीचा वारसा लाभलेला आहे। आणि माझ्या याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा, अभिमानानं आणि स्वाभिमानानं डोलणारा माझा शहापूरचा माहुली किल्ला माझ्या याच शहापूर तालुक्यामध्ये आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मंडळी, कोणताही कार्यक्रम म्हटला तर आपण कार्यक्रमाची सुरुवात जशी गणपती बाप्पाच्या आराधनेनं करतो त्याचप्रमाणे माझ्या अखंड हिंदुस्थानावर भगवी पताका फडकवणारे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानवंदना करून आणि मानाचा मुजरा करून आपण या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करत आहोत। सुस्वागतम, शुभ स्वागतम अथ स्वागतम। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे साक्षात शिवछत्रपती राजांना याच शहापूरच्या शिवगर्भ संस्कार भूमीमध्ये सुसंस्कृत आणि सुशिक्षित गाव म्हणजेच अस्नोलीच्या मातीमध्ये तमाम जमलेल्या इथे उपस्थितीनं आणि तमाम कलाकारांच्या या ठिकाणी उपस्थितीनं सुंदर संपन्न होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये म्हणजे शहीद भाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील या हुतात्मे दिनाच्या आज ज्यांना आपण भावपूर्ण आदरांजली देण्याकरता जे जमलेलो आहोत, या समस्त सर्व मान्यवरांचे, कलाकारांचे आणि उपस्थितांचे मी निवेदिका सौभाग्यवती करुणा सचिन गगे, करुणा परशुराम बांगर शब्द फुलांनी शब्द सुमनांनी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करते। सुस्वागतम, शुभ स्वागतम अथ स्वागतम। आजच्या या कार्यक्रमाची सुंदर अशी शोभा वाढवण्याकरता मंडळी, आपला शहापूरचा तालुका म्हणजे दिग्गज कलाकारांचा तालुका म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण तालुक्यातच नव्हे, पंचक्रोशीत नाही, वाड्यांमध्ये नाही, वस्त्यांमध्ये नाही, पाड्यांमध्ये नाही, खेड्यांमध्ये नाही, तर तमाम महाराष्ट्र राज्यामध्ये शिवव्याख्यानाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आमचे कलाकार जे गावोगावी जाऊन समाज प्रबोधन जे करतायत ना, हे सगळं देणं आहे माझ्या मासाहेब जिजाऊंचं, हे देणं आहे माझ्या छत्रपती शिवरायांचं। आणि म्हणून जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे असं जरी म्हटलं ना तर कार्यक्रमाला 100 हत्तीचं बळ मिळाल्याशिवाय राहत नाही, इतकी चैतन्य नावामध्ये, इतकी उमेद आहे छत्रपती शिवरायांच्या। म्हणून तर मंडळी, कमी गर्दीच्या दर्दी लोकांचा आवाज पहाडापर्यंत गेला पाहिजे, असं म्हणतात घुमला पाहिजे आणि याच हिरव्या दाट झाडी न बसलेल्या अस्नोली गावाच्या शेवटापर्यंत आवाज गेला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या नावाचा। एक गारद आपण देणार आहोत, तत्पूर्वी कार्यक्रमात जमलेले पंढरी ढमके समाजसेवक यांचं मी शब्द फुलांनी स्वागत करते। अमोल ढमके, विशेष असं त्यांचा आपण सत्कार करूया या ठिकाणी। तत्पूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या नावाची गारद देणार आहोत मंडळी। कमी गर्दीच्या दर्दी लोकांचा आवाज सरदैस अंतकरण पूर्वक हृदयाच्या कोपऱ्यातून असायला पाहिजे। सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा, पोटे छाटली तयांची त्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। खूप छान वाटलं, त्या दर्दी लोकांचा हृदयातून आवाज आला। आणि या ठिकाणी अमोलदादा ढमके यांना मी विनंती करेन की आपला
सर्वप्रथम शब्द फुलांनी मी सन्मान करते, स्वागत करते. तदनंतर उपस्थितांचे इथे दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि आमचे पत्रकार बंधू निलेशजी विश्व. 2 जानेवारी हुतात्मा दिवस आज आपण साजरा करत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. जो भरत दादा जो लहान दिसतोय ना एवढा, पण ज्यानं मनाने माणसं जी जोडलीत ना, त्याच त्या ऋणानुबंधाचा जिव्हाळा जोपासण्याकरता आज प्रत्येक मान्य पानवे यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर झाले. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आणि मी जसंच या आशीर्वादाचं बळ या ताईच्या पाठीशी राहू दे. जिथे करुणाताई जाणार तिथे जिजाऊचं नाव जाणार. कारण इतकं सुंदर असं कार्य. अरे आपल्या ताटातलं, मी तर म्हणते की आपलं ताट आणि पोट भरल्याच्या नंतर जे उरलं ना, ते देण्याची दानत असावी. आणि ती दानत शिकवत आहेत आपल्या मुलाला आणि आपल्या लेकीला सौभाग्यवती भावना आई सांबरे आणि भगवान सांबरे बाबा. आणि म्हणून असं हे समाज ह्याचं देणं लागणारी माणसं आपल्या या भूमीत येतात ना. भरत दादा, तुझ्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव आहे रे हा. जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण भरत दादासाठी सुद्धा. आणि याच कमी गर्दीच्या दर्दी लोकांकरता आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार प्रथा परंपरा जोपासत असताना गणपती बाप्पा बुद्धीची देवता, नवतेजाचे रूप, एकात्मतेचे रूप गणपती बाप्पाला आळवूया गणेश वंदनेने. तुझा दर्शने उजलो जीवन गर सारे पण सारे गम ग रे ग गम ग रे गम पम ग रे सा. देवा सरुदे माझे मी पण तुझा दर्शने उजलो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन. तुझा धुळीचे भाली भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठांवरती. तुझी जरे गुणगाथा तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता. तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझा कृपेचा हात मस्तकी, तुझा कृपेचा हात मस्तकी. पायी तव मम
बाप्पाची आराधना करून आपण गणपती बाप्पाकडे साकडं घातलेलं आहे कार्यक्रमाच्या यशस्वी गाथेसाठी. मंडळी, कार्यक्रमासाठी ज्यांनी आता उपस्थिती दर्शवली असे शहापूर तालुक्याचे सुपुत्र, ठाणे जिल्ह्यामध्ये निवासी, ठाणे शहरामध्ये, परंतु शहापूर तालुक्याचे कुणबी रत्न म्हणून ज्यांचा सन्मान केला जातो, कोणत्याही समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी झटणारं हे उमदं व्यक्तिमत्व की ज्यांना अनेक काही पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. तब्बल दिल्ली दरबारी सुद्धा ज्यांना राष्ट्रीय समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं गेल्या वर्षी, असे समाजाचे विश्वस्त म्हणून कार्य करणारे सन्माननीय किसनजी बोंद्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. वेगवेगळ्या आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातले वेगवेगळे पुरस्कार प्राप्त अशी सन्माननीय विभूती आणि व्यक्तिमत्व की खऱ्या अर्थाने कार्याचा जर कर्तृत्व जर वाचायला गेलं तर काही पानं सुद्धा कमी पडतील, इतका कर्तृत्वाचा डोलारा मोठा आहे. समवेत आलेले याच शहापूरच्या मातीतील सुपुत्र म्हणजेच राष्ट्रपती पदक शौर्य पुरस्कार विजेते, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, सेवानिवृत्त अधीक्षक म्हणून ज्यांना बिरुदावली प्राप्त, 588 मेडल ज्यांनी जिंकलेले आहेत असे आमच्या शहापूर तालुक्याचे रत्न, शेलवली गावचे सुपुत्र म्हणजेच सन्माननीय तुकाराम दत्तू बांगर साहेब देखील यांच्या समवेत उपस्थित झालेले. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. तदनंतर कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला अनुसरून जे समाजाची तनमंधनाने सेवा करतायत असे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय सुनीलजी सोनावळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तदनंतर जगदीशजी भोईर साहेब डोळखाम पोलीस पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मी तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमाच्या वतीनं शब्दफुलांनी, शब्दसुमनांनी स्वागत करते. पुन्हा एकदा मंडळी, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. की तसं म्हणायला गेलं तर हुतात्मा दिन, भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्याचा दिवस. आज 2 जानेवारी 2025, 82 वर्ष होत आलेत वीरभाई शहीद हुतात्मा वीरभाई कोतवाल, हिराजी गोमाजी पाटील यांना हुतात्मा प्राप्त होऊन आज 82 वर्ष होत आलेत. परंतु तरी सुद्धा माथेरान गावच्या भाईसाहेब राऊत यांनी सगळ्यांच्या मनामध्ये या वीरभाई कोतवालांच्या कार्याची अशी एक जिवंत आणि ज्वलंत ज्योत जागती ठेवली ना की आज 82 वर्ष होऊन गेलेत तरी सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील आजही अजरामर आहेत. मंडळी, तसं म्हणायला गेलं ना तर या अवलियाने जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान गावी या अवलियाचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेत असताना काबाड कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे किती कष्ट डोळ्यासमोर आणून त्याच शाळेमध्ये शिक्षण घेत असताना करेंगे या मरेंगे, चले जाओ म्हणजेच ब्रिटिश सत्ता आपल्या देशावर असताना अहोरात्र फक्त आणि फक्त माझ्याच देशात आलेल्या या ब्रिटिशांच्या गुलामगिरी खाली, दडपणाखाली आम्हाला जगावं लागतंय हे चित्र डोळ्यासमोर आलं ना की हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. आणि म्हणून या अवलियानं तनमन धन अर्पिले देशकार्य या ब्रीदवाक्यासरशी आपल्या काही सहकार्यांसमवेत याच ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक मोहीम उभारली आणि या मोहिमेमध्ये स्वतः या स्वतंत्र देवतेच्या अग्निकुंडामध्ये स्वतःची आहुती देण्याकरता हा अवलिया पहिल्यांदा सरसावला आपल्या काही मावळ्यांसमवेत आणि आपल्या मित्रांसमवेत. याच अवलियाची ही आठवण, याच अवलियाच्या समवेत कार्य करणारे आगरी समाजाचे पहिले त्यांचे गुरु मानणारे जे मानिवली गाव आहे ना शेजारी, या मानिवली गावाचे एक पाटील म्हणून एक सदग्रहस्थ ज्यांनी सुरुवातीला करेंगे या मरेंगे या बलिदानाच्या क्रांती शौर्यामध्ये, क्रांती यज्ञामध्ये पहिली उडी घातली होती. आणि म्हणूनच गोमाजी पाटील त्यांचं नाव आहे. या अवलियानं हुतात्मा वीरभाई कोतवाल ज्यांना खरं तर म्हणायचं झालं ना विठ्ठल कोतवाल हे त्यांचं नाव आहे. आणि या अवलियानं सोबतीला राहून आपल्या काही सहकार्यांसमवेत करेंगे या मरेंगे या चळवळीमध्ये, या बलिदानामध्ये, या स्वतंत्र देवतेच्या यज्ञकुंडामध्ये उडी घातली आणि शेवटचा श्वास देखील
फक्त आणि फक्त माझ्या स्वतंत्र देवतेच्या साठीच घेतला असा हा बलिया नाव आहे हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील. या दोघांच्या चरणावर नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण करते. आणि या कार्यक्रमासाठी मंडळी मगाशी मी जो उल्लेख केला ना तो फक्त धावता आणि ओघवता होता. भरतदादाने सुरुवातीला सांगितलं होतं काही कार्यक्रम छोटे गाणी आहे परंतु माझ्या जीवाभावाने जोडलेली माझी माणसं येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची जिथे मोनिकाताई जातात ना तो कार्यक्रम छोटा नसतो बरं का भरतदादा. तू स्वतःला नको इतकं छोटं समजू कारण ज्या ठिकाणी मोनिकाताईंना माणसांची फार पारख आहे कारण रत्न पारखी म्हणून आमच्या रणरागिणीची वागिण आहे ती आणि म्हणून तर मोनिकाताईंचं पदस्पर्श जर या जागेला झालंय ना तर अशी धगधगती ही क्रांती सूर्याची आग नक्कीच या क्रांतीमध्ये आमच्या या रणरागिण्यांमध्ये बदल करण्यासाठी ही ज्योत या ठिकाणी स्वतः कार्य कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व वाणीने या समाज मनावर अधिराज्य गाजवत आहे. आमच्या रणरागिण्यांना घडवत आहे. आमच्या रणरागिण्यांना आदर्शाचा वसा आणि वारसा देत आहे. मंडळी वेळात वेळ काढून सकाळपासूनचा ताईंचा हा असा सुरू असलेला प्रवास आज श्री भगवान महादेव सांबरे आणि क्रिस्टल केअर हॉस्पिटलचं ओपनिंग लोकार्पण सोहळा आणि वचनपूर्तीच्या सोहळ्यापासून जो सकाळपासूनचा प्रवास सुरू झालाय तर ताईंनी आज इथे सुद्धा उपस्थिती दर्शवली आणि पुढच्या काही कार्यक्रमानिमित्त मार्गक्रमणा करायची म्हणून कार्यक्रमात या ठिकाणी थोडा बदल करून हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे साक्षात दुर्गेचं रूप असणारी आमची जिजाऊची वाघीण आणि रणरागीण म्हणून जिला बिरुदावली दिली जाते. उपस्थित सगळेच दादा ताई आणि गायक मंडळी सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या मातीत काय नाहीये एक छोटीशी एक गोष्ट सांगेन का एकदा एक IAS आप्पांना बोलले होते का तुमच्या मातीत ती ताकदच नाही का तुमच्या इथे IAS घडवू शकतात आणि ती आग अशी पेटली का आज आपले 47 वाचनालय आहेत आणि हजारो सरकारी सेवेत असलेले अधिकारी आहेत. त्याच्यामुळे आपल्या आज मातीत खूप ताकद आहे. जेव्हा जेव्हा कोकणाचा विषय येतो तेव्हा तेव्हा आपल्याला आठवतं का जे जे अगदी प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यात जास्त शहीद झालेले कुठले मावळे असतील तर ते कोकणातले किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही सगळ्यात जास्त मावळे कुठचे असतील तर ते कोकणातले. त्याच्यामुळे कोकणातल्या मातीत खूप ताकद आहे. आणि दादांनो या प्रसंगी एकच सांगेन का आज आपल्या इथे हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे का फ्री हॉस्पिटल जसं झडपोलीला आपल्या शहापूर मुरबाड कल्याण किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्याला झडपोलीशिवाय पर्याय नव्हता कारण मुंबईला जायचं म्हटलं तर आपला माणूस सांगायचा नको त्याच्यापेक्षा घरीच मेलेलं सुखाचं. मग एवढ्या लांब झडपोलीला जायला लागायचं पण जे शहापूरने केलेलं प्रेम आहे ते तर आम्ही कधी फेडू शकत नाही. पण त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी हॉस्पिटल ठेवावं तर ते कुठे द्यावं तर ते शहापूरची चॉईस केली आप्पांनी. आजच सकाळी त्याचं ओपनिंग झालं का माझा कुठलाही रुग्ण उपचाराला पैसे नाही म्हणून दगावता कामा नये त्यासाठी फ्री हॉस्पिटल अगदी सगळ्या ऑपरेशन होतील. डिलिव्हरीला आलेल्या ताईपासून NICU पासून तर डायलिसिस पर्यंत सगळ्या सुविधांनी सुसज्ज असं आपलं हॉस्पिटलचं आज ओपनिंग झालेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच या प्रसंगी विनंती करेन तुम्हाला. आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं सकाळपासून दादाचे खूप फोन येत होते कालही येत होते. मी म्हणते नाही दादा माझं शेड्यूल पॅक आहे पण त्यांनी एवढा आग्रह केला तर येणंच होतं कारण कार्यक्रम काय त्याचा स्वार्थ नव्हता. त्याच्या घरातल्या एक वेळेस लग्न असतं तर नसते आली पण जेव्हा हुतात्मा हा शब्द येतो तर त्या शब्दात खूप पॉवर आहे ना. अगदी मी महिलांनाही सांगत असते तायांनो जन्माला आलोय ना तर काहीतरी करून गेलं पाहिजे. तर तसं जे गेले त्यांची कृतज्ञता राहणं हेही आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे येणं गरजेचं होतं. मला थोडी घाई आहे त्यामुळे मी आवर्त घेते. पण दादांनो आपल्या हॉस्पिटलचा नक्कीच फायदा घ्या. शाळाही आपल्या इथे CBSE बोर्डाची मोफत आहे शहापूरसाठी. तिथेही फेब्रुवारी महिन्यात ऍडमिशन चालू होतील तिथेही ऍडमिशन चालू ठेवा. फक्त आता एक कॅटेगरी एकच ठेवले निवडणुकीनंतर का जो आपल्यासाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जो आपला नाहीच आहे त्याला सोडून द्यायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेती आणि त्यात माझ्या शहापूर तालुक्याचं असनोली गाव म्हणजे
वारकरी संप्रदायाची तुरा आपल्या खांद्यावर पेलणारे सद्ग्रहस्थ या मातीत जन्माला आलेले आहेत आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याची आणबान आणि शान म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. माझ्या ज्ञानोबा माऊलीचा गजर माझ्या पांडुरंग परमात्म्याला आळवण्याकरता माझी जागृतीताई बोरड या ठिकाणी सज्ज झाली आहे. करूया या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची आळव. वीरभाई कोतवाल स्मारक समितीच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सावळी सुंदर रूप मनोहर राहू निरंतर राहू निरंतर हृदय तुझे नाम गोडा तुझे नाम गोडा पांडुरंगा
संध्याकाळच्या वातावरणाला एक चैतन्य प्राप्त झालं साक्षात पांडुरंग परमात्म्याची आळवणी केल्यावर. यानंतर मी या मंचावर आमंत्रित करते भजन सम्राट रायगड भूषण पुरस्कार विजेते सन्माननीय हरिभक्त परायण कृष्णाबुवा देशमुख यांना मी विनंती करते की आपल्या मधुर आणि मंजूळ वाणीनंतर या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होणार आहे. मी आपणास विनंती करते की आपण या मंचावर यावं.
1943 ला शेवटचा आणि अखेरचा श्वास सिद्धगडच्या पायथ्याशी घेतला ना, त्यावेळी याचा आज हुतात्मा दिवस आणि याच दिवसाच्या पर्वावर मंडळी या दिग्गज कलाकारांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताच्या प्रत्येक वाक्यासरशी अंगावर शहारा येत होता. वेगवेगळ्या व्यासपीठांवर, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या गावाच्या पंचक्रोशीमध्ये, वेगवेगळ्या मंचावर एक एक गायक तुम्हाला एक एक कलाकारी सादर करताना पाहायला मिळतात. परंतु अहोभाग्याचा दिवस असा आहे, आज हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आज तीनही दिग्गज एका मंचावर बसून गात होते आणि आजच्या हुतात्मा दिनाचं खरंच फलश्रुती झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि याच वाक्याला अनुसरून मी पुन्हा एकदा सर्व दिग्गज मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी विनंती करणार आहे. तत्पूर्वीच याच महापुरुषांच्या, याच वीर पुरुषांच्या बलिदानानं पावन झालेल्या भारत भूमीच्या महाराष्ट्र राज्याच्या शहापूर तालुक्याच्या असनोली गावामध्ये आज उभा असलेल्या या स्मारकाच्या समोर आज आपण ही मशाल पेटवून दीप प्रज्वलन करावं अशी मी मान्यवरांना विनंती करते. आदरांजली द्यायची आहे माझ्या याच छत्रपती शिवरायांच्या मर्द मराठी रांगड्यात विगत होत असताना ज्यांना वीर मरण आलं असे हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हे तुम्हा सर्वांच्या उपस्थितीनं साक्षीनं मशाल पेटवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पेटवून स्नेहाचा, मैत्रीचा, माणुसकीचा आणि बंधुत्वाचं प्रतीक असलेल्या या दीपाला आपण तेवून दीप प्रज्वलन करावं अशी मी विनंती करते. हल 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 उषकाल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषकाल होता होता काळ रात्र झाली, उषकाल होता उषकाल होता होता विचार केलाची आस का धरावी. ते कधीच नव्हते त्याची वाट का पहावी. विचार केलाची आस का धरावी. वाहतो पठावी अरे पुन्हा 80 वर्षापूर्वी कार्याची आणि शौर्याची हीच धगधगती मशाल पेटली होती सिद्धगडच्या. करेंगे या मरेंगे, जर जगायचं असेल तर स्वातंत्र्यात जगेल आणि मरायचं जर असेल 2025 मध्ये. आयुष्याचा पेटवा मशाली. उषकाल होता होता काळ रात्र झाली, उषकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे, आजन्म त्याचा ध्यास दे. दीप प्रज्वलनानंतर पुन्हा एकदा वीर जवानांना आदरांजली देण्यासाठी ये मेरे वतन के लोगो हे गीत सादर होत आहे.
तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित सुरुवातीचं जे वातावरण होतं ना, तर 4 खुर्च्यांवर म्हणजे इथल्या 10 खुर्च्यांवर 4 मंडळी बसली होती आणि आमचे कलाकार सगळे उपस्थित होते. तत्पूर्वी एक धाकधूक होती की जागा कमी असल्यामुळे सगळ्यांनीच मनात विचार केला की काय एवढ्या कमी जागेत आपण काही मावणार नाही, आपण घरीच राहावं. परंतु भरत दादा, तू जे करतोय ना, या संपूर्णता या समाजाचं कार्य नाही रे, हे संपूर्णता तू जे करतोयस हे कलाकारांना बांधून ठेवून, म्हणजे त्यांचा जो जिव्हाळा आहे, ऋणानुबंधाचा जिव्हाळाचा जोपासून तू सगळ्यांकरता आणि या शूरवीरांना आदरांजली देण्यासाठी जे कार्यक्रम करतोयस ना, म्हणून हा कार्यक्रम सगळ्यांना आपला वाटतो आणि आपला कार्यक्रम सगळ्यांना वाटतो. म्हणून ही अफाट गर्दी या दर्दी लोकांची इथं झालेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा उपस्थित झालेले आणि उपस्थित होत असलेल्या तमाम सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा शब्दफुलांनी स्वागत करते. शिवाजी दिनकर आणि सन्माननीय शिवाजी दिनकर सर, शिवसेना विभाग प्रमुख यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. शब्दफुलांनी आपले प्रथम दर्शनी स्वागत करते. आणि सन्माननीय सरपंच विष्णू देसले दादांना मी विनंती करेल की आपण जर आता या मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे, आपण यायचं आहे या ठिकाणी. आणि सगळ्यात आधी आपण सन्मान करत आहोत राष्ट्रीय नाभिक समाज राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी उपस्थित अरुणजी जाधव साहेब यांना मी विनंती करते की आपण सर्वप्रथम सन्मानाचा तुरा आपल्या शिरपेचामध्ये घेऊन घ्यावा. मग अशी आमच्या अशी काही माणसे असतात, दगडालाही पाजर फुटावं अशी काही चरित्रे असतात. भाग्यवान तेव्हाच आपण ठरतो जेव्हा ही चरित्रे आपल्यामध्ये सामील असतात आणि जाधव साहेब त्यापैकीच आपण एक आहात. धन्यवाद देते मी आपणास आणि उपाध्यक्ष सन्मान यथोचित सन्मान या मंचावर केला जात आहे. सन्माननीय राष्ट्रीय नाभिक समाज उपाध्यक्ष मोतीराम बिरारी साहेब, शिखरी गर्जे सह्यागिरीच्या शिखरी गर्जे सिद्धगड छावा धरले गोरे आणि फिरंगी वीरबाई नावा, धरले गोरे आणि फिरंगी वीरबाई नावा, धरले गोरे आणि फिरंगी वीरबाई नावा. शिक्षण घेऊन गोर गरीबा नाही दिला, सोडून घरदार त्यागिले संसाराला, रणशिंग फुंकले अन्यायाविरुद्ध, रणशिंग फुंकले ज्योत लाविली गावा, मदरले गोरे आणि फिरंगी वीरबाई नावा, मदरले गोरे आणि फिरंगी वीरबाई नावा. महाराष्ट्राचा विठ्ठल पांडुरंग झाला. शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानदीप लाविला, निर्मिली ओळख अक्षराची ज्ञान मार्ग धाविला, महानदीला क्रांती सूर्य, महानदीला
बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा यावनी माझी प्राणाची केली दुश्मनांवर क्रांती पुरुषा तुझ्या कर्तृत्वाचा क्रांती पुरुषा तुझ्या कर्तृत्वाचा प्राण गुंजतो पावा प्राण गुंजतो पावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा सह्यागिरीच्या शिखरी गरजे सह्यागिरीच्या शिखरी गरजे सिद्धगड छावा सिद्धगड छावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा बदलले गोरे आणि फिरंगी वीरभाई नावा तरी काळजावर कोरलेलं ते सुंदर देणं असतं, माणुसकीचं देणं असतं, समाज हिताचं ते सुंदर देणं असतं आणि हेच समाजचं ऋण म्हणून रवींद्रजी दिनकर दादांना विनंती करते अशा महत्वाच्या व्यक्तिमत्वासाठी आणि एक आठवण करून दिली बरं झाली. खरं तर मी नागपूरच्या एका अधिवेशनामध्ये निवेदनासाठी सज्ज होते आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी काय विसरणार नाही. तर मी पुन्हा एकदा सांगते की पहा, तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या ना त्यातून आपली प्रगती नाही साधता येत. तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या ना त्याचा अर्थ असा आहे फक्त तुझा किंवा माझाच उत्कर्ष होईल, परंतु ज्या टाळ्या डोक्यावर हात घेऊन वाजल्या जातात ना त्याचा अर्थ आहे पहिला माझा उत्कर्ष होईल. परंतु हीच आवाजाची बुलंद तोफ दिल्लीच्या तख्तावर जशी धडकली ना तीच बुलंद आवाजाची तोफ मॉरिशस आफ्रिकेला सुद्धा जाणार आहे आणि याचं सर्व श्रेय किसनजी बोंद्रे साहेबांना आहे. आणि याच काही कार्यक्रमाच्या अनुषंगाने जर आपली ताई शहापूरची लेक शिवकन्या जर मॉरिशस आफ्रिकेला इंग्रजी भाषेतून निवेदन करायला जात असेल ना तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाचं बळ या ताईला आहे. इथे माझे वडील उपस्थित आहे, सर्वसाधारण दिसणारे, काळ्या मातीची असीम सेवा करणारे. धन्यवाद देते मी पुन्हा एकदा. तदनंतर या व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय श्री पंकजजी पालकर साहेब उपस्थित आहेत, कोकण रायगडहून आलेले आहेत आणि विशेष करून हा आमंत्रणाचा सन्मान करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला आहात आणि शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण उपस्थित झाला. तर मी साहेबांना विनंती करते, आपण पंकजजी पालकर साहेब, मी विनंती करते आपण या मंचावर येऊन हा सन्मानाचा स्वीकार करायचे आणि आमचे धन्यवाद पालकर साहेब. साक्षात माझ्या गुरुवर्य गुरुबंधूंचे गुरु आज या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. साष्टांग दंडवत प्रणाम करून गुरुवर्यांचा यथोचित असा सन्मान करण्याकरता संतोषजी निपुर्ते दादांना मी विनंती करेल की दादा आपण हरिभक्त परायण योगेश महाराज घरत यांचा आपण यथोचित असा सन्मान करावा. आधी गुरु सी वंदावे मग साधन साधावे, गुरु म्हणजेच मायबाप नाम घेता. असं म्हणतात गगन में जितने तारे है उतने शत्रु है, गगन में जितने तारे है उतने शत्रु होय, एक सद्गुरु कृपा करे तो बाल न बाका होय, बाल न बाका होय. आणि म्हणूनच या संतांची पुरस्कार विजेते 588 मेडल प्राप्त आणि निवृत्त पोलीस निरीक्षक म्हणून बिरुदावली प्राप्त आमच्या शहापूरच्या मातीतलं रत्न
अजून अभिमानाने सांगेल माझे मोठे काकाश्री तुकाराम दत्तू बांगर यांना सन्मानपूर्वक या व्यासपीठावर मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांच्या गजरात. यांच्या घरामध्ये गेल्यावर प्रवेशद्वारावरच आपल्याला आपसुकच जाणवेल हे घर एका कोणा साध्या सुध्या अवलियाचं नाहीये बरं का. आणि हीच माणसं आमच्या शहापूरचं भूषण आहेत, शहापूरचे रत्न आहेत, महाराष्ट्र राज्याची आणबान शान आहेत. खूप खूप धन्यवाद. हे सन्मान चिन्ह सौजन्य कुंजल प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राजेशजी विषयदादा आणि विकासजी गगेदादा यांच्या शुभ हातून या अवलियाचा हा शुभ सन्मान खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहासाच्या पानावर हे नाव कोरलं जाईल. सुंदर अशी रांगोळी रेखाटली आहे हुतात्मा वीर भाई कोतवालांची आजच्या शहीद दिनाच्या पर्वावर. जब देश में थी दिवाली वो खेल
क्या लोग थे वो अभिमान जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर मीठ भारतवासी, जो खून गिरा पर्वत पे वो खून था हिंदुस्तान, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ये मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। झालेले नारायणजी विशे साहेब ज्येष्ठ समाजसेवक ठाणे येथे रहिवासी असणारे यांना मी विनंती करते, नारायणजी विशे साहेबांना आपण या व्यासपीठावर येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि तदनंतर मूर्ती लहान पण कीर्ती महान. माणसाशी कसं बोलावं, कसा जिव्हाळा जोपासावा, ऋणानुबंध कसे सांभाळून ठेवावे या छोट्या व्यक्तिमत्वाकडे शिकून घ्यावं. ही कलाकाराला मनापासून दाद देणारा अस्नोली गावचा हा सुपुत्र त्याच्या खूप सुंदर या गवाळे दादा करत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दादाचा शब्दाची इतकी पावर आहे. एकत्रित पद्धतीने हा विशेष सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. कैलास दादाकडं आणि महेशजी वालकोली दादा यांचा देखील सन्मान करण्याकरता मी धनगाव दादांना विनंती करते की आपण या ठिकाणी विशेष असा सन्मान करायचा आहे महेश दादा वालकोली यांचा देखील. आजपर्यंत महेश वालकोली दादाला हार्मोनियम वाजवताना पाहिलं. मध्यंतरी विशेष असा सत्कार आपण जो देणार आहोत ते नाव आहे नाभिक समाज रत्न पुरस्कार. आणि अशा दिग्गज मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये जे मान्यवर इथे उपस्थित आहेत ना, जे आभाळाच्या उंचीला ज्यांचे हात भिडले आहेत, कोणी आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, दूरदर्शन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अशी दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. भरतदादा गवाळे याच्या ऋणानुबंधाचा हा जो जिव्हाळा जोपासण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायला पाहिजे. मंडळी, पुरस्काराचे मानकरी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाची सचोटी आपल्या कार्यातून दिसते. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे केव्हाही सोपं असतं. हो, अत्तराने कपड्याला सुगंधित करणे केव्हाही सोपं असतं, परंतु आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाने आपण या समाजाच्या हृदयामध्ये विराजमान होतो कार्यकर्तृत्वाने. आणि अशीच कार्यकर्तृत्वाची सचोटी दाखवणारे वसंत वाघ सर यांना नाभिक समाज रत्न पुरस्कार सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे.
आपण हा पुरस्कार घेण्यासाठी यावं. राष्ट्रीय नाभिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष जाधव साहेब त्यांना मी विनंती करेन. सचिनजी चौधरी साहेब यांना देखील विनंती करते आपल्या उपस्थितीमध्ये. सन्माननीय वसंत साजरा करण्यात आला. 1996 पासून यशोकमला प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपले खूप असे प्रयत्न. 1980च्या दशकात ठाणे जिल्हा नाभिक समाज उन्नती, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन करतोय आणि मानाचा मुजरा करतोय. आज खरोखर आमच्या आसनोली गावामध्ये भरत गावाले छोटंसं नाव आहे, पण मॅडम आता मगाशी बोलल्या, बऱ्याच मान्यवरांनी त्याची स्तुती केली. खरोखर भरतची स्तुती करावी तेवढी कमी आहे. भरत असा एकही दिवस मिस करत नाही. कोणताही कार्यक्रम असो तो पहिला गावातील सगळी प्रौढ मंडळी, बाहेरची मंडळी यांना तो घेऊन तो कार्यक्रम करत असतो. खरोखर भरतचा आज अभिमान यासाठी वाटतोय, ज्या वीरांचा आपण पुण्यतिथी म्हणा, स्मारक उभं करणं हे खाऊ काम नाहीये. स्मारक उभं करण्यासाठी किती परमिशन, किती गोष्टीला सामोरं जावं लागतं हे फक्त भरत करणं शिकावं. आज आपण इथे सर्व मान्यवर आमच्या या आसनोली नगरीमध्ये वीरभाई कोतवाल स्मारक समिती आसनोली यांच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचे मी सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. मर्द मराठा, मर्द मराठा, मर्द मराठा बडकला, भगवा झेंडा बडकला. 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 मराठा भडकला, भगवा झेंडा फडकला. क्रांतीवीर हो महान, होता क्रांतीवीर हो महान, होता क्रांतीवीर हो महान, होता क्रांतीवीर हो महान. मायभूमीची त्याला जाण, मायभूमीची त्याला जाण, मायभूमीची त्याला जाण, मायभूमीची त्याला जाण. देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी मारछाती जळला, मारछातीवरी जळला. मर्द मराठा, मर्द मराठा, मर्द मराठा बडकला, भगवा झेंडा बडकला. मर्द मराठा बडकला, भगवा झेंडा बडकला. मर्द मराठा भगवा झेंडा बडकला. शेतकऱ्या
खरंच करून त्यांना यथोचित योग्य ती मदत ताईच्या हातून होत असते आणि म्हणून तर या खाडी कुटुंबियाची आणबाण आणि शान ही जिजाऊ कलेला कसा वाव मिळत गेला नाटकाच्या माध्यमातून ह्याचं जिवंत आणि ज्वलंत चित्र या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतं. खूप खूप धन्यवाद. तदनंतर वीर मातेचं दुःख ही विरलं ही अशी कशी रे व्यथा ही अशी कशी रे व्यथा ही मर्दाची कथा रे माणसा ही मर्दाची ही मर्दाची कथा रे माणसा ही मर्दाची कथा स्वार्थ विसरुनी बलिदान केलं ही अशी कशी रे व्यथा ही अशी कशी रे व्यथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा रे माणसा ही मर्दाची कथा जमवले शंख फुकले ब्रिटिशांना आव्हान केले वीर जमवले शंख फुकले ब्रिटिशांना आव्हान केले कधी माघार नाही आता कधी माघार नाही आता ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा
बहर आला हृदयाचा तो झोपा चुकला विधुरीला बहर आला हृदयाचा तो झोपा चुकला हात केला नियतीने आता हात केला नियतीने आता ही मरणाची कथा ही मरणाची कथा ही मरणाची कथा ही मरणाची कथा रस्त्याचेही प्रहार होती अन्यायाने श्वास कोंडती रस्त्याचेही प्रहार होती अन्यायाने श्वास कोंडती ही कशी जीवाची व्यथा ही कशी जीवाची व्यथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा म्हणता ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा म्हणता ही मर्दाची कथा ही मरणाची कथा ही मरणाची कथा कधी व्रण हे छाती भरती डोक्यावरती दसते पडती माय भगिनी व्याकुळ होती ही अशी कशी रे व्यथा ही अशी कशी रे व्यथा ही मर्दाची कथा रे माणसा ही मर्दाची कथा ही मर्दाची कथा रे माणसा ही मर्दाची कथा 9 ऑगस्ट 1942 ला आझाद मैदानामध्ये भारत सोडा असं संबोधलं ज्यांनी त्या महान अशा व्यक्तिमत्वाचा म्हणजेच महात्मा गांधी आझाद मैदानावर ज्यांनी यावं आणि तमाम सगळ्या बांधवांना एकत्रित एक सूत्री अंमलाखाली आणावं प्रत्येकाला सांगावं ब्रिटिशांचं जे अंमल आपल्यावर आहे जे छत्र आहे ते कायमस्वरूपी हटवण्यासाठी माझ्याच याच महात्मा गांधींनी भारतातून निघून जा करेंगे या मरेंगेचा नारा ज्यांनी ललकारला आणि त्यामध्ये सामील होत असताना शहीद वीर भाई कोतवाल यांची सगळे बांधव त्यामध्ये सामील झाले स्वतंत्र देवतेच्या यज्ञकुंडामध्ये आहुती घेणारा हा पहिला अवलिया रायगड जिल्ह्यातल्या माथेरानच्या गावामध्ये जन्माला आलेला यानं 1942 ला जे रणशिंग फुंकलं आणि महात्मा गांधींनी छोडो भारत हे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना त्यांनी जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय सहभागी झाले वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या आपल्या मित्रांना सोबतीला घेऊन या माणसानं या अवलियानं सगळ्यांना एकत्र केलं आझाद दस्ता नावाची संघटना चालवली आझाद दस्ताच्या नावाखाली फक्त आणि फक्त स्वतंत्राचा तख्त असायला पाहिजे माझा भारत देश स्वतंत्र व्हावा या हेतूनं इरेला पेटले आणि असे हे इरेला पेटलेले हे सगळे मर्द मराठी मावळे छत्रपती शिवरायांना आदर्शस्थानी आणि गुरुस्थानी मानणारे असा हा अवलिया हिराजी गोमाजी पाटलांसमवेत या सगळ्या कार्यक्रमाची ही रणशिंग फुंकत होता आयोजन करत होता नियोजन करत होता आझाद दस्ता या संघटनेच्या या चळवळीमध्ये सहभागी होऊन या अवलियानं प्रत्येकाला सांगितलं होतं करेंगे या मरेंगे जर जगायचे तर स्वातंत्र्यात जगा आणि जर मरण पत्करायचे तर स्वर्गात चला असे इरेला पेटलेले या ईर्षेने पेटून उठलेले वीर भाई कोतवालांच्या सोबतीला असणारे असे 5-6 जण आझाद दस्ता नावाच्या या चळवळीमधून 1943 ला भूमिगत झाले कारण ब्रिटिशांना कोणीतरी कसा तरी सुगावा लागला की आझाद दस्ताच्या नावाखाली कुठेतरी या अशा खलबती चालू आहेत आणि म्हणून कधीतरी लाईटचे पोल पाडणे कुठेतरी फोनच्या तारा तोडणे
आणि डोंगरामध्ये जंगलामध्ये जाऊन असे पराक्रम हा अवलिया आपल्या मित्रांसोबत करायला लागला. दिवस दिवस वाढत होते आणि आता कुठेतरी आपल्याच माणसानं ब्रिटिशांना सांगावं जाऊन तिथं की हा अवलिया कुठे लपलाय. टीम बनवून हा अवलिया आपल्या मित्रांसमवेत गाव गाव पछाडत होता, जंगलामध्ये लपून राहत होता. ब्रिटिशांच्या हाताला लागणार नाही, एक वेळा मोडेल पण वाकणार नाही, या उक्तीप्रमाणे माझ्या छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा लक्षात ठेवून या अवलियानं भूमिगत गनिमी कावा पत्कारला आणि भूमिगत झाली ही संपूर्णतः टीम. काही दिवस लोटले आणि या संपूर्ण टीमला जेव्हा त्यांना अन्न पाण्याचा साठा कमी पडू लागला ना, तेव्हा त्यातल्याच एका माणसानं फितुरी केली आणि या संपूर्ण भूमिगत असलेल्या या सेनेला दूध पुरवठा करणाऱ्या एका गवळ्याचा पाठीलाग तिथल्या एका माणसानं केला आणि खबर दिली त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला. आणि ज्याला PSI म्हणून म्हटलं जातं ना, आर हॉलच्या माध्यमातून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं या अवलियाला 2 जानेवारीच्या मध्यरात्री पकडलं. एका भयंकर मोठ्या शिलेच्या पाठीमागे लपलेला अवलिया जेव्हा ब्रिटिश आर हॉल आपल्या समोर येतोय, बंदुकीच्या फैरी झाडतोय आणि या बंदुकीची फैरी एक भारदस्त जेव्हा या हृदयामध्ये रुतते ना, तेव्हा अखेरचा श्वास हुतात्मा वीरभाई कोतवालानं घेतला आणि देशासाठीच मरेन असं म्हणणारा अवलिया मोडेल पण वाकणार नाही असं म्हणत धारातीर्थी पडला. शेवटचा श्वास, अखेरचा ध्यास आणि जिवंत असेपर्यंत फक्त आणि फक्त स्वराज्याच्या कामी उपयोगी आला. करेंगे या मरेंगे या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होऊन या हुतात्मा वीरभाई कोतवालची ही जिवंत आणि ज्वलंत कथा हिराजी गोमाची पाटी समाजानं आगरी असला तरी या वीरभाई कोतवाल म्हणजे मूळ नाव विठ्ठल लक्ष्मण कोतवाल. या नावानं जी सुरुवात झाली ती संपली हुतात्मा वीरभाई कोतवाल ही बिरुदावली घेऊन. हुतात्मा वीरभाई कोतवाल ही बिरुदावली घेऊन अखेरचा श्वास आणि ध्यास फक्त आणि फक्त या स्वतंत्र देवतेच्या यज्ञकुंडासाठी घेणारा हा पहिला वीर जवान आपल्या मातीतला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि स्वाभिमान असायला पाहिजे, स्वाभिमान असायला पाहिजे. अशा वीरभाई हुतात्मा यांच्या चरणावर आदरांजली अर्पण करते. काहीसे क्षण हर्षद दादांनी आपल्याला आठवण दिले आणि दादांचा यथोचित सन्मान केला जावा. सन्मान चिन्ह देऊन मी अशी भरतदादा गवाळे तुम्हाला विनंती करते, तुमच्या शुभ हातून या ठिकाणी झालो. शहीद वीरभाई कोतवाल यांच्या आठवणीला उजाळा देत गेलो. पुन्हा एकदा जागृत होऊन जोरदार टाळ्यांचा आवाज करूया. मंडळी, कार्यक्रम आमच्या किनवली परिसरामध्ये ज्यांचं सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे, फक्त किनवली नाही तर आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावांमध्ये कोणताही कार्यक्रम असला तर दादा उपस्थिती दर्शवतात. असे सन्माननीय बाळूदादा विषय शिवसेना उपतालुका आणि कार्यक्रमास उपस्थित राहिलेले पंढरी दादा हिराजी पाटील आणि या आसनोली गावचे या भूमीचे सुपुत्र पांडुरंगबुवाजी गवाळे माझे परमस्नेही यांना अभिवादन करून माझा या हुतात्मा वीरभाई कोतवाल स्मारक समितीने जो सर्वोच्च पुरस्कार देऊन समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव केला, तो गौरव माझ्या सर्वसामान्य नाभिक बांधवांना मी समर्पित करीत आहे. माझ्या 50 वर्षाच्या या काळाची सुरुवात इथली भूमी मुगाव येथून माझी सुरुवात झाली आणि हा त्याच भूमीच्या परिसरामध्ये हा सन्मान मिळतोय, हे माझं भाग्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, मी शिक्षक पदपिढीच्या निवडणुकीला निवडून आलो होतो आणि या गावचे
शिक्षक वीरा पाटील गुरुजी माझे विरोधी होते आणि या गावातूनच मला 4 मतं मिळाली आणि मी 4 मतांनी शिक्षक पदवीवरती निवडून आलो होतो. त्याबद्दल या गावच्या शिक्षकांनाही मी धन्यवाद देतो. आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये काम केलं. साने गुरुजी पतपेढीचा शहापूरला मी संस्थापक अध्यक्ष, यशोकमला प्रतिष्ठानच्या मार्फत मी सामाजिक शैक्षणिक जे गुणवंत नामवंत विद्यार्थी त्यांचा गौरव करीत असतो. जे विद्यार्थी किंवा कोणी माझ्या सहवासात असेल त्यांच्या मार्गदर्शन करत असतो. 80च्या दशकामध्ये एक मुलगा माझ्या सहवासात आला. फॉरेस्टरची परीक्षा तो 3 वेळा नापास झालेला होता. त्याला मी मार्गदर्शन केलं आणि तो फॉरेस्टरची परीक्षा ठाणे सर्कलमध्ये 3 नंबरने पास झाला. तर तो रेंजर म्हणून रिटायर झाला. आणि आताच्या काळामध्ये मी आमचे मित्र शिर्के साहेब, रमेशजी शिर्के यांच्या दुकानात बसलो होतो. त्यांच्या मुलीला 72% मार्क 12वी कॉमर्सला होते, पण तिने ॲडमिशन घेतली नाही. मी शिर्केंना प्रेरणा दिली, त्यांना सांगितलं समजून. त्यांनी मुलीला कॉमर्सला ॲडमिशन घेतली आणि ती मुलगी आता A ग्रेडने B.Com झालेली आहे. अशा प्रकारच्या 50 वर्षाच्या कार्यामध्ये मी बरंचसं काम केलं आणि या समितीने माझ्या या कार्याचा जो गौरव केला त्या भरत गवाडे आणि गवाडे परिवाराला मी धन्यवाद देतो. आसुंदी गावच्या नागरिकांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वीरभाई कोतवाल. सहयोगाचं प्रत्येक कार्यक्रमासाठी मिळेल असं स्नेहाचं, मायेचं आणि मैत्रीचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ आपणास देऊन आपला यथोचित असा सन्मान या व्यासपीठावरून केला जात आहे. यथोचित असा सन्मान केला जात आहे या व्यासपीठावरून. ज्ञानेश्वरजी मोहिते कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी धन्यवादही देते आणि कार्यक्रमाच्या वतीने आपला यथोचित असा सन्मान करते. पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करावा. तदनंतर जिज्ञासा वरकुटे ताईच्या सुमधुर उन शहीदों को जो खो गए, सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, सलाम उन शहीदों को जो खो गए, सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए, वतन को जगाकर जो खुद सो गए.
सलाम उन शहीदों को जो खो गए, सलाम उन शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए। आपण ते स्क्रोल करण्यामध्ये वाया घालवतो, परंतु जर हाच वेळ सार्थकी लावायचा असेल ना तर या मंडळी पडद्यासमोरचे कलाकार आपल्याला माहीत असतात, डोळ्यांनी दिसतात, हृदयात बसतात, परंतु पडद्यामागची भूमिका करणारे कलाकार सहसा समोर येत नाहीत. ते कलाकार अशा कार्यकर्तृत्वाने आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान होतात. अशापैकी ज्यांचे दिग्गज आशीर्वादाचे हात आहेत, कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं निमंत्रण आमच्या भरतदादांनी धाडलं. निमंत्रणाचा स्वीकार करून प्रत्येक जण जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोपासण्याकरता आपण इथे पोहोचलात आणि आपल्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली. कार्यक्रमाच्या मध्यंतरी उपस्थित राहावे आनंद होतोय. व्यक्तिमत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व वाणीतून आज युवा सेनेचं समन्वयक म्हणून कार्य करताना आणि ते आम्हाला पाहतानाही अतिशय आनंद होतो. असे आमचे कानवे गावचे म्हणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय स्वप्नील दादा भेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मंडळी, खरंच सांगायला आनंद होतोय की कुठेही कार्यक्रम असला तर माझ्यापर्यंत जरी मेसेज नाही आला तरी माझ्या मिस्टरांना आवर्जून मेसेज करतात की वहिनी जे करत आहेत त्याचा अतिशय आदर आहे. आणि या मातीतल्या माणसांचा, कलाकारांचा असं कौतुक करण्यासाठी आभाळा एवढं मन मोठं असावं लागतं. पैकी ढेरे दादांचा, स्वप्नील दादांचा असा नेहमीचाच आशावाद व्यक्त करणारा मेसेज पाहून अतिशय आनंद होतो. अशा स्वप्नील दादांचा सन्मान करण्याकरता मी व्यासपीठावर आमंत्रित करते रोहित दीपक दादा रेवणे. तुम्हाला मी विनंती करते आपण या उमद्या व्यक्तिमत्वाचा, नेतृत्वाचा आपण सन्मान करावा अशी विनंती करते. असोली गावचे सरपंच सन्माननीय विष्णुजी देसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना मी विनंती करेन. शहीद वीरभाई हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या आज पुण्यतिथी दिनानिमित्तानं या शौर्य कार्यामध्ये धगधगत यज्ञकुंड म्हणून ज्या अमलियानं यज्ञकुंडामध्ये आहुती दिली ती सर्व प्रेरणा माझ्या छत्रपती शिवरायांची होती. युद्धाचं प्रशिक्षण, मासाहेब जिजाऊंनी दिलेले संस्कारांचं विचारोपण, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजांची शिकवण आणि मावळ्यांनी दिलेला आधाराचा हा स्तंभ डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि म्हणूनच याच स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवरायांना गुरुस्थानी मानणारे वीरभाई कोतवाल जे आज हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आज औचित्य साधून आमचे सगळे कलाकार मंडळी आज कलाकारी सादर करत आहेत. छत्रपती शिवरायांचा पोवाडा सुमधुर मंजुळा आवाजात आपण ऐकूया. सादर करते जागृतीताई बोराडे. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र
मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे अध्यपासून इथपर्यंतचा या कार्यक्रमाचा अध्याय आपण आणि रोहित जाधव दादांचा सन्मान करण रेवणे दादांच्या शुभ हातून होतोय. या कार्यक्रमाच्या समितीचे प्रतिनिधी श्यामदादा रेवणे यांच्या आजाराच्या उपचारासाठी 3 लाख रुपयांचा खर्च ज्यांनी हरदेव मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे मोफत करून दिला आणि गरीब रुग्णांना मदत करणारे व्यक्तिमत्व शेखर देशमुख यांच्यासाठी आज कौतुकास्पद हा विशेष असा सन्मान आजच्या या व्यासपीठावरून केला जात आहे. तदनंतर गणेश दादा चौधरी यांना मी आमंत्रित करते या व्यासपीठावर. आणि ऐकूया तुषार दादा वेखंडे यांच्या मधुर वाणीतून
पुढील शौर्य गीत. सांगावीशी वाटते. मी दुसऱ्यांदा उल्लेख करते असा, कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही जा, तुम्हाला एक दोन कलाकार तुम्हाला गाताना पाहायला मिळतील. आज भरत दादाने एवढ्या जणांना आमंत्रित केलंय ना की साक्षात भजन सम्राटांनी इथं यावं आणि त्यांनी शुभाशीर्वाद द्यावा. आमच्या या दिग्गज कलाकारांनी गाणं गावं. खूप सुंदर मधुर आवाजाची मंजूळ अशी वाणी आहे या ताईला, ते सरस्वतीचं वरदान प्राप्त आहे. म्हणून मंडळी, वेळ न दवडता सुरुवात करूया आपण ताईपासूनच लगेच सन्मान देण्यासाठी. ताईचं विशेष असं कौतुक करताना अत्यानंद होईल. आणि सगळ्यात आधी वेखंडे ताई, रियाताई वेखंडे, रियाताईला मी विनंती करते, तूच पहिल्यांदा उभे राहून हा सन्मान घ्यायचा आहे. आणि इथं उपस्थित विकास भाऊ गगे यांना मी विनंती करते की आपल्या हातून आपण रियाताई वेखंडे या गोड गळ्याच्या मंजूळ वाणीच्या कोकिळेचा विशेष असा सन्मान करायचा आहे. मंडळी, गायनाच्या माध्यमातून संपूर्णतः महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणून मनस्वी आनंद होतोय. आनंद स्वानंद गाऊया आणि आजच्या या
सोहळ्याची शोभा वाढवणाऱ्या कलाकारांचा सत्कार करूया. तुषारदादा वेखंडे यांचा देखील यथोचित सन्मान करण्याकरता या ठिकाणी राजेश दादा विषयी मी आपणास विनंती करते. आपल्या शुभ हातून तुषारदादाचा आपण यथोचित सन्मान करावा. तुषारदादा, मी गेल्या वर्षी आपणास ऐकलं होतं आणि त्या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप चेंजेस आहेत. कारण कलेची साधना केली ना तर सरस्वतीला वरदान द्यावंच लागतं. म्हणून रियाज करोगे तो राज करोगे हे वाक्य किती सच्च आहे हे आपल्या कलाकारीतून पाहायला मिळतं. खूप धन्यवाद. मी आपणास विनंती करते की या गोड गळाच्या मधुरवाणीच्या कोकिळेचा आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. याहून पलीकडे जाऊन सांगते, हे कलाकार कोणतेही मानधन न ठरवता न घेता आलेले आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर असायला पाहिजे. एरवी जर कोणाचे फोन आले ना तर आमचा आकडा 5+ असतो. खरं आहे, जे पोटात आहे ते ओठावर आणायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच कधी कोणाचा कॉल आला ना तर विचारलं ना मानधनाची गोष्ट आली तर आम्ही कलाकार काही सांगत नाही, लवकर परत आहेत. खूप आनंद होतोय. तिथे बसलेली माझी जिज्ञासाताई या ठिकाणी उपस्थित आहे. जिज्ञासाताईला मी विनंती करते, हा सन्मान घेण्यासाठी आपण उभं राहायचं आहे. आणि हा सन्मान देण्याकरता मी शेखरदादा देशमुख यांना विनंती करते. निराधार शैक्षणिक संस्था चालवणारे सन्माननीय कार्याध्यक्ष शेखरदादा देशमुख, आपल्या शुभ हातून आमच्या या मधुर वाणीच्या गायिकेचा यथोचित असा सन्मान केला जावा. मी या ताईला तुषारदादांच्या सोबत ऐकलं होतं. खरं तर फार चेंजेस आहेत आता या सादरीकरणामध्ये. खूप आनंद वाटला. असाच रियाज करा. मोनालीताई बोराडे या ताईला देखील मी विनंती करते. मला वाटतं नाव चुकलंय ताई, आता सांगूनच टाक. बोराडे ताई फक्त. आणि नाव काय तुझं? हर्षदा बोराडे. मी या ठिकाणी काळूराम दादांना विनंती करते की आपल्या हातून हा यथोचित असा सन्मान केला जावा. फार सुंदर असं गाता तुम्ही, छान. मनापासून धन्यवाद देते. अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण. आणि मंडळी, आपण जे पाहताय ना, सांगायला काहीतरी तुम्हाला ऐकवायलाही आनंद होतोय, मनापासून आनंद होतोय, कारण तुम्ही अतिशय तल्लीन होऊन ऐकता. तसंच या मंडळीला देखील तुमच्या टाळ्यांची जेव्हा साथ असते ना तेव्हा ही मंडळी आपसुकच अंतःकरणपूर्वक सादरीकरण करत असते, पोट तिडकीने गात असते. आणि म्हणून तसंच गाणाऱ्यांना गाण्याचं बळ कधी मिळतं जेव्हा वाद्यवृंद सोबतीला असतात. आणि आमच्या गेगावच्या मातीतले एक सुपुत्र, हरिभक्तपरायण डोंगरे महाराजांचे सुपुत्र, की ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती वास्तव्य करते, असे आमचे जगदीश दादा डोंगरे. एकदा मान खाली घातली की वर पाहत नाही, असे आमचे जगदीश दादांचा यथोचित सन्मान करण्याकरता मी स्वप्नील दादा भेरे यांना विनंती करते. अतिशय असे गायनाचार्याच्या या संपूर्णतः टीम मध्ये या वादकवृंदांचा नक्कीच इतिहास लिहिला जाईल. इतकी सुंदर कलाकारी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि आपल्या बाजूला बसलेले आपले पखवाजची अभिव्यक्ती ही वाद्याच्या उपासनेतून, वाद्याच्या सादरीकरणातून समजते. आणि म्हणून अतिशय सुंदर असं सादरीकरण या वाद्याचं दादानी केलेलं आहे. आणि या दादाचं सन्मान करण्याकरता रवी खाडे यांना मी आमंत्रित करते. आपण पखवाज वादकांचा आपण विशेष असा सन्मान करावा. रवी खाडे दादा आपणास आमंत्रित करते. मायेची उबदार शाल, स्नेहाचं मैत्रीचं प्रतीक या ठिकाणी देऊन यथोचित कलाकारांचा असा विशेष सन्मान आपल्या हातून केला जावा. तेव्हा तर काही मधुरता फारच छान असते, कानाला ऐकायलाही सुंदर वाटतं. तर आमच्या नवनीत
दादा डोंगरे ऑक्टोपॅड वादक यांचा देखील यथोचित सन्मान करण्याकरता मी विनंती करते, या व्यासपीठावर आमंत्रित करते. गणेश दादा चौधरी यांना मी विनंती करते, आपल्या शुभ हातून आज आमचे ऑक्टोपॅड वादक नवनीत दादा यांचा शुभ असा सन्मान आपल्या शुभ हातून केला जावा अशी विनंती. आणि मंडळी, खरं तर आतापर्यंत कार्यक्रमाची शोभा वाढवणारे हे आमचे सगळे कलाकार आहेत. तर टाळ्यांचा आवाज कमी गर्दी असणाऱ्या दर्दी लोकांचा असायला पाहिजे. निलेश दादा गवाळे, मी तुम्हाला विनंती करते, आपण डोंगरे दादांचा सन्मान करावा. कमी जागेमध्ये सुद्धा सुंदर पद्धतीने आज आपल्याला बसण्याची व्यवस्था, सुंदर पद्धतीने आखीव रेखीव असा स्टेज. ठिकाणी मिळणाऱ्या मानधनापेक्षा इथलं मानधन आपलं कमीच असणार तरी दरवर्षीप्रमाणे या गावच्या सहकार्याने आणि परिसरातील तुमच्या सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आम्ही फक्त करतो, पण संपूर्ण माझ्या गावाचा आणि माझ्या परिसरातील कार्यकर्त्यांचा, माझ्या मित्रमंडळीचा या कार्यक्रमासाठी यथेच्छ सहकार्य असतो. आणि या सहकार्यातूनच आज हा एवढा मोठा कार्यक्रम पार पडतो. मी तुम्हाला सर्वांना, माझ्या गावाला आणि माझ्या मित्रमंडळीला मनापासून धन्यवाद देतो की आमचा हा हुतात्मा वीरभाई कोतवाल स्मारक समितीचा कार्यक्रम करण्यासाठी आज तुम्ही आम्हाला वेळेत वेळ देता. काही मंडळी तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसलेली आहेत. दादांना जायचं होतं, परंतु मी बोललो 5 मिनिटं करता तर दवलं आता ते पाऊण तास झाला, पण माझ्या विनंतीला मान देऊन दादा तुम्ही थांबले. थांबाचं कारण असं दादा का आज या ठिकाणी अशी एक व्यक्ती आहे जिची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आमची ताई करुणाताई गगे. आज जिकडे निवेदिका म्हणून जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा आपसूक तोंडावर जिभेवर नाव येतं करुणाताई गगे. प्रवचनकार असलं तरी आज काही काळानुसार रमेश शिंदे यांचं नाव चर्चेत होतं, पण आज प्रवचन ठेवायचे करुणाताई गगे, निवेदिका पाहिजे करुणाताई गगे. अशा या व्यक्तीचा महाराष्ट्रभर आज गौरव होत आहे. आणि मला वाटतं ताई दिल्लीमध्ये काहीतरी तुमचा मागे गौरव झाला. अशा या ताईचा सत्कार करण्यासाठी देशमुख दादा तुम्हाला मी 5 मिनिटं थांबवलंय, कारण ही आमची ताई आहे, हिने दिल्लीमध्ये जाऊन आमच्या पताका फडकवल्या. तर अशा या महान ताईचा तुमच्या सर्वांच्या दिग्गजांच्या हस्ते मला एक सन्मान करायचा होता, म्हणून तुम्हाला थांबवलंय. मी विकास भाऊ देशमुख सरांना, जगदीश पाटील सरांना, राजवर्धा सरांना विनंती करतो तुम्ही सर्वांनी या ताईचा सत्कार करावा. हाती
मनापासून धन्यवाद. आणि एक छोटा सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्याने हातभार लावला असा हर्षल रेवणे याला मी विनंती करते. आणि गवाळे दादांच्या शुभ हातून हा छोटा सन्मान केला जाणार आहे हर्षलचा. बघा इकडे बघा कॅमेरा. थेट वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू संस्थापक गुरुवर्य हरिभक्त परायण श्री कैलास महाराज निशिते, डॉक्टर कैलास महाराज निशिते म्हणजे माझे परम गुरुवर्य यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात कमी गर्दीच्या दर्दी माणसांचा टाळ्यांचा आवाज. खर तर मगासपासून आपण सगळेजण रोमहर्षक झालेले आहेत. सुंदर वातावरण होतं. आम्ही खरं तर स्पेशल वेळमध्ये निघून गेला आणि सगळे कलाकार गेले, परंतु तरी सुद्धा कमी का होईना ही दर्दी लोक कमी गर्दीमधून आज उपस्थित आहेत आणि माऊलींच्या चरणावर, महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम करून गुरुबंधू या ठिकाणी हरिभक्त परायण संपूर्ण महाराष्ट्राला ज्यानं आपल्या शिवव्याख्यानाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलेलं आहे, कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज मनावर अधिराज्य गाजवत असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण शिवाजी दादा सातपुते यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांच्यासाठी देखील जोरदार आपण टाळ्या वाजवणार आहोत. दादा आणि भरत दादा तुम्हाला दोघांना विनंती करेल की आपल्या शुभ हातून, आणि रेवणे दादा तुम्हाला विनंती करेल की आपल्या शुभ हातून यथोचित सन्मान गुरुवर्यांचा व्हावा. खरं तर असं म्हणतात की आजच्या या हुतात्मा दिनाच्या दिवशी साधू संतांची पावलं या भूमीकडे वळावीत आणि नवचैतन्य प्राप्त व्हावं या भूमीला. असंच काहीचं वातावरण 4 वाजल्यापासूनच होतं आमच्या. असं हरिभक्त परायण वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू संस्थापक गुरुवर्य हरिभक्त परायण डॉक्टर कैलास महाराज निशिते यांचा विशेष यथोचित असा सन्मान या अस्नुलीच्या मातीमध्ये नाभिक समाजाच्या